रोज सकाळी अलार्म वाजतो. आपण घाईघाईने आवरून ट्रॅफिकमधून वाट काढत कामावर पोहोचतो. तिथे महिनाभर राबराब राबल्यानंतर 1 तारखेला पगार खात्यात जमा झाल्याचा मेसेज येतो. हो, आणि तो मेसेज पाहिल्यावर चेहऱ्यावर जो आनंद येतो ना, तो खरंच पाहण्यासारखा असतो. अगदी बरोबर. पण तो आनंद किती वेळ टिकतो? म्हणजे पगार आला रे आला की लगेच घराचे भाडे, किराणा सामान, क्रेडिट कार्डचे बिल, गाडीचा EMI यात तो पैसा कसा संपून जातो हे आपल्यालाच कळत नाही. हो ना, 15 तारखेलाच पुन्हा खिसा रिकामा होतो. तेच तर. आणि आपण पुन्हा त्या चक्रात अडकतो. म्हणजे हे एखाद्या चक्रव्यूहासारखेच आहे बघा. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार आहोत. नक्कीच. J.L. कॉलिन्स यांच्या द सिम्पल पाथ टू वेल्थ या पुस्तकातील विचारांच्या आधारे आपण हा प्रवास उलगडून पाहणार आहोत. पण सुरुवातीलाच एक अत्यंत मूलभूत प्रश्न मला पडतो. मी विचार करत होते की श्रीमंत होणे म्हणजे नेमके काय? नसतेच. अच्छा. तर आपण तो पैसा कसा आणि कशासाठी वापरतो यात असते. म्हणजे अनेकदा लोक लाखो रुपये कमावतात, पण तरीही ते आर्थिकदृष्ट्या सतत तणावात असतात. हो, हे तर मी खूप लोकांच्या बाबतीत पाहिलंय. त्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांची मानसिकता. आपण सहसा खरा पैसा किंवा वेल्थ म्हणजे काय मानतो? तर अमोठा बँक बॅलन्स, बाहेर उभी असलेली महागडी गाडी, ब्रँडेड कपडे. पण कॉलिन्स म्हणतात, खरा पैसा म्हणजे या भौतिक वस्तू नव्हेत. मग खरा पैसा म्हणजे काय? खरा पैसा म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य? म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य का? हो. आणि अगदी साध्या शब्दांत सांगायचे तर स्वतःच्या वेळेवर स्वतःचं नियंत्रण असणे. म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा कुटुंबासोबत वेळ घालवण्याचं स्वातंत्र्य. उद्या नोकरी गेली किंवा करावीशी वाटली नाही तरी जगण्याची चिंता नसण्याचं स्वातंत्र्य. जेव्हा आपण महागडे फोन, मोठ्या गाड्या आणि भव्य घरे यांच्या मागे धावतो ना, तेव्हा आपण नकळतपणे हे स्वातंत्र्य गमावून बसतो. बरोबर. कारण त्या वस्तूंचे हप्ते भरण्यासाठी आपल्याला पुन्हा त्याच न आवडणाऱ्या कामावर जावे लागते. बापरे, हे ऐकल्यावर मला ना एका उदाहरणाची आठवण येते. म्हणजे समाजाच्या दबावाखाली येऊन सतत महागड्या वस्तू खरेदी करणे आणि इतरांना दाखवण्यासाठी खर्च करणे. हे स्वतःसाठीच एका पिंजऱ्याची खरेदी करण्यासारखे आहे. अगदी तेच. एका सोन्याच्या पिंजऱ्याची खरेदी केल्यासारखं आहे हे. तो पिंजरा बाहेरून खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. लोक त्याचं कौतुकही करतात की अरे वा, काय गाडी घेतलीये. पण आतून तो तुमचं संपूर्ण स्वातंत्र्य हिरावून घेतो. अगदी बरोबर. पण मला सांगा, अडचण नेमकी कुठे आहे? लोकांचं उत्पन्न कमी असते म्हणून ते या पिंजऱ्यात अडकतात, की त्यांच्याकडे पैसा आला तरी तो कसा वापरायचा हे त्यांना समजत नाही? अडचण उत्पन्नात नक्कीच नसते, ती मानसिकतेत असते. इथे रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेट यातील फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे श्रीमंत आणि गरीब मानसिकता. हो. गरीब मानसिकता असलेले लोक जेव्हा पैसा कमावतात तेव्हा त्यांचा पहिला विचार असतो की या पैशातून मी आज कोणता तात्पुरता आनंद विकत घेऊ शकतो. म्हणजे लगेच नवीन गॅजेट्स घेणार किंवा महागड्या हॉटेलमध्ये जाणार. बरोबर. पण ज्यांची मानसिकता श्रीमंतांची असते ते लोक लांबचा विचार करतात. ते आजच्या तात्पुरत्या आनंदासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा उद्याच्या स्वातंत्र्यासाठी पैसे वाचवण्यावर भर देतात. आनंद हा केवळ दुकानातून वस्तू विकत घेण्यातून मिळत नाही, तर उद्या मला पैशांसाठी न आवडणारं काम करण्याची सक्ती नाही या सुरक्षिततेच्या भावनेतून मिळतो. हे खूपच महत्वाचं आहे. पण या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकताना लोक एका अत्यंत धोकादायक खड्ड्यात पडतात असं मला वाटतं. कोणता खड्डा? तो म्हणजे कर्ज. अरे हो, तो तर सर्वात मोठा शत्रू आहे. एखाद्या चैनीच्या वस्तूसाठी जी आपल्याला आज परवडत नाही तिच्यासाठी कर्ज घेणे म्हणजे आपल्या उद्याच्या जेवणातील घास आजच खाऊन टाकण्यासारखे आहे. आज चव मिळेल पण उद्या मात्र उपाशीच राहावं लागेल. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. पण मला एक सांगा, आजकाल समाजात EMI वर आयुष्य जगणे इतके सामान्य का झाले आहे? प्रत्येक गोष्ट हप्त्यांवर उपलब्ध आहे, मग ती का घेऊ नये? कसं आहे, बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या अत्यंत हुशार मानसशास्त्राचा वापर करतात. समाजाला हे पटवून देण्यात आले आहे की कर्ज घेऊन लक्झरी लाईफ जगणे हे प्रगतीचं लक्षण आहे. हो, सगळीकडे जाहिराती त्याच असतात. तेच तर. पण जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज घेते, मग ते क्रेडिट कार्ड असो किंवा EMI असो, ती व्यक्ती केवळ पैसा उधार घेत नाही. ती स्वतःच्या भविष्यातील उत्पन्नाचा तो भाग सोबत येणाऱ्या व्याजासकट आधीच दुसऱ्याला विकून टाकते. बापरे. आणि इथेच चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट
तुमच्या विरुद्ध काम करायला सुरुवात करते. म्हणजे जे चक्रवाढ व्याज गुंतवणुकीत फायदेशीर असते तेच कर्जात आपला गळा घोटते. अगदी तंतोतंत. क्रेडिट कार्डचे व्याजदर वार्षिक 30 ते 40% असतात. 30% ते 40%? बापरे. हो, म्हणजे तुम्ही 50,000 रुपयांचा फोन EMI-वर घेता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्या फोनसाठी 60 ते 65,000 रुपये मोजत असतात. ती छोटीशी दिसणारी EMI-ची रक्कम भविष्यात एक भयंकर मानसिक आणि आर्थिक ओझे बनते. खरंच की. म्हणूनच गरजेच्या वस्तू आणि केवळ इच्छेपोटी हव्या असलेल्या वस्तू यातील फरक ओळखणे अत्यंत गरजेचं आहे. आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास खऱ्या अर्थाने कुठून सुरू होत असेल तर तो कर्जमुक्त मानसिकतेपासून सुरू होतो. म्हणजे जोपर्यंत डोक्यावर कर्ज आहे तोपर्यंत तुमचा पैसा तुमचा नसतो, तो बँकेचा असतो. अगदी 100% बरोबर. ठीक आहे. समजा हे सगळं समजून घेतलं आणि कर्जाचा खड्डा बुजवला. आपण ठरवलं की आता कर्ज घ्यायचे नाही. पुढची पायरी येते ती म्हणजे पैसा साठवण्याची, बचतीची. पण इथेच खरी अडचण सुरू होते बघा. सर्वसाधारण विचार असा असतो की आधी महिनाभर लागणारा खर्च करू आणि मग महिन्याच्या शेवटी जे उरेल ते वाचवू. पण वास्तवात महिन्याच्या शेवटी काही उरतच नाही. होय, कारण ही पद्धतच पूर्णपणे चुकीची आहे. कॉलिन्स सांगतात की यशस्वी लोक आधी खर्च करून उरलेले पैसे वाचवत नाहीत. मग ते काय करतात? ते आधी स्वतःसाठी बचत करतात आणि मग उरलेल्या पैशांतून खर्च चालवतात. याला पे युअरसेल्फ फर्स्ट म्हणतात. पगार झाल्यावर आधी 20 किंवा 30% रक्कम थेट बचत खात्यात किंवा गुंतवणुकीत गेली पाहिजे. अच्छा, म्हणजे ती रक्कम आधीच बाजूला काढायची. हो, आणि उरलेल्या 70% पैशांमध्ये भर चालवायला शिकलं पाहिजे. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा एखाद्या व्यक्तीला नोकरीत खूप मोठं प्रमोशन मिळालं, त्याचा पगार दुप्पट झाला, तर त्याने आपली जीवनशैली थोडी सुधारून तो आनंद साजरा करू नये का? हा साहजिक प्रश्न आहे. म्हणजे आयुष्य काय फक्त कंजूसपणा करण्यासाठी आहे का? जर पैसे कमावून त्याचा उपभोगच जिता आला नाही तर त्या पैशांचा उपयोग काय? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि इथेच आपण एका मानसिक सापळ्यात अडकतो, ज्याला लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजेच जीवनशैलीतील महागाई म्हणतात. लाईफस्टाईल इन्फ्लेशन. हो, म्हणजे जेव्हा उत्पन्न वाढते तेव्हा लोक लगेच आपला खर्चही वाढवतात. आधी 2 व्हीलर असते, पगार वाढला की 4 व्हीलर येते, लहान घर जाऊन मोठं घर येते आणि हे सगळं पुन्हा EMI-वर होतं. हो, हे तर नेहमीच आहे. परिणामी उत्पन्न दुप्पट झाले तरी बचतीचे प्रमाण शून्यच राहते. बघा, साधेपणाने जगणे याचा अर्थ शिक्षा भोगणे किंवा कंजूसपणा करण्याचा अजिबात होत नाही. मग साधेपणा म्हणजे काय? साधेपणा म्हणजे तुमच्यासाठी जे खरोखर महत्त्वाचे आहे तिथेच खर्च करणे आणि समाजाला दाखवण्यासाठी केलेला खर्च टाळणे. अच्छा, म्हणजे उत्पन्न वाढले तरी जीवनशैली साधीच ठेवली तर मधला जो पैशांचा दुवा उरतो तो संपत्ती वेगाने वाढवतो. नक्कीच. संपत्ती म्हणजे तो पैसा जो आपण खर्च करत नाही. जेव्हा तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवूनही खर्च मर्यादित ठेवता तेव्हा तुमच्याकडे दर महिन्याला एक मोठी रक्कम उरते. बरोबर. ही बचत भविष्यातील संधींचे द्वार उघडते. तुमच्याकडे साठवलेला पैसा असेल तर तुमची नोकरी गेली तरी तुमच्याकडे पर्यायी विचार करण्यासाठी पुरेसा वेळ आणि पैसा असतो. तुम्ही बॉसच्या चुकीच्या अटींना नकार देऊ शकता. हा विचार खूपच महत्वाचा आहे. नकार देण्याचे स्वातंत्र्य, हे तर खरंच खूप मोठं स्वातंत्र्य आहे. हो ना. पण आता पुढचा टप्पा. आपण कर्जातून बाहेर आलो, आपण खर्च कमी करून पैसे वाचवायलाही सुरुवात केली. पण हे वाचवलेले पैसे नुसते बँक खात्यात पडून राहिले तर चालतील का? अजिबात नाही. मला वाटते बँकेत पडून असलेले पैसे हे एखाद्या आळशी कामगारांसारखे असतात, जे घरात बसून नुसते जेवतात पण काहीच काम करत नाहीत. हां, अगदी बरोबर सादृश्य दिलत तुम्ही. आणि नुसते बसून राहत नाहीत तर ते आजारी पडून कमकुवतही होत असतात. म्हणजे कमकुवत कसे होतात? कारण जगात महागाई नावाचा एक छुपा चोर सतत फिरत असतो. महागाई पैशांची किंमत हळूहळू खाऊन टाकते. समजा आज तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि आज महागाईचा दर 6% आहे. हां. जर तुम्ही ते पैसे कपाटात लपून ठेवले तर पुढच्या वर्षी त्या पैशांची किंमत 94,000 रुपयांनी एवढीच राहील. आकडे 1 लाखच दिसतील, पण त्यातून येणारं सामान कमी झालेलं असेल. बापरे, हे तर फारच भयानक आहे. म्हणजे पैसे वाचवूनही आपण गरीबच होत आहोत. मग यावर उपाय काय? उपाय एकच आहे, बचतीकडून गुंतवणुकीकडे वळणे. तुमचे पैसे अशा मालमत्तेत गुंतवले पाहिजेत ज्यांचे मूल्य महागाईच्या दरापेक्षा वेगाने वाढेल. अच्छा. आणि इथेच शेअर बाजाराचा आणि चक्रवाढ व्याजाचा प्रवेश होतो. तुम्ही मगाशी म्हणाला तसे गुंतवलेले पैसे हे 24 तास न थकता काम करणाऱ्या कष्टकरी मजुरांसारखे बनतात.
चक्रवाढ व्याज म्हणजे केवळ मुद्दलावर मिळणारे व्याज नव्हे, तर व्याजावर मिळणारे व्याज. हे चक्रवाढ व्याज नक्की काम कसे करते हे जरा सोप्या गणितात समजावून सांगाल का? नक्कीच सांगतो. समजा तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले आणि त्यावर तुम्हाला 10% परतावा मिळाला. पहिल्या वर्षी तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. हां, म्हणजे आता एकूण रक्कम झाली 1,10,000. बरोबर. आता दुसऱ्या वर्षी तुम्हाला 10% परतावा फक्त 1,00,000वर मिळणार नाही, तर 1,10,000 वर मिळेल. म्हणजे 11,000 रुपये. अच्छा, म्हणजे व्याजावरही व्याज मिळालं. हो. असे करत करत 10-15 वर्षांनंतर तुमच्या व्याजाची रक्कम तुमच्या मुद्दलापेक्षाही जास्त होते. अल्बर्ट आइन्स्टाईनने याला जगातील 8वे आश्चर्य म्हटले होते, ते याचसाठी. खरंच की. सुरुवातीची काही वर्षे ही वाढ खूप छोटी वाटते, पण जसजसा वेळ जातो तसतसा हा वाढीचा आलेख प्रचंड वेगाने वर जातो. फक्त त्यासाठी सातत्य आणि संयम अत्यंत गरजेचा असतो. ठीक आहे, गुंतवणूक करायची हे समजले. पण बघा, शेअर बाजार हा शब्द ऐकला की अनेकांना घाम फुटतो. हो, खूप लोकांची तीच अवस्था असते. सामान्य माणसाने दररोज सकाळी उठून बातम्या पाहून कोणत्या कंपनीचा शेअर चांगला आहे, कोणता खराब आहे हे कसे निवडायचे? हे सर्व शिकण्यासाठी तर खूप वेळ लागेल. आणि समजा एखादी कंपनी बुडाली तर? आणि म्हणूनच कॉलिन्स एका अत्यंत साध्या पण प्रभावी रणनीतीबद्दल सांगतात. सामान्य माणसाने शेअर्स निवडण्याच्या भानगडीत पडूच नये. अरे, मग गुंतवणूक कुठे करायची? त्यांनी इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करावी. इंडेक्स फंड्स हे नक्की काय प्रकार आहे? म्हणजे एखाद्या बागेतील कोणतं सफरचंदाचं झाड सर्वात जास्त फळं देईल आणि कोणतं झाड मरेल याचा रोज अभ्यास करत बसण्याऐवजी थेट संपूर्ण सफरचंदाची बागच विकत घेण्यासारखं एक आहे. वा, हे सादृश्य अगदी अचूक आहे. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट कंपनीचा शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या एका झाडावर सट्टा लावत असता. हां. जर त्या कंपनीचे व्यवस्थापन चुकलं किंवा ती कंपनी बुडाली तर तुमचे पैसे बुडतात. पण जेव्हा तुम्ही टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स फंड विकत घेता तेव्हा तुम्ही देशातील सर्व मोठ्या आणि यशस्वी कंपन्यांचा एक छोटासा हिस्सा एकाच वेळी विकत घेता. अच्छा, म्हणजे सगळी बागच आपली. हो, यात हजारो कंपन्या असतात. जर 10 कंपन्या बुडाल्या तर इतर 990 कंपन्या नफा कमवत असतात. त्यामुळे तुमचा धोका अत्यंत कमी होतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो, जर हे इतकेच सोपे आहे तर बाजारात इतके सारे म्युच्युअल फंड्स, आर्थिक सल्लागार, वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या योजना का आहेत? अनेक लोक बाजाराला बीट करण्याच्या म्हणजेच बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. जर संपूर्ण बाग विकत घेणं सोपं आहे तर लोक तज्ज्ञांना फी का देतात? हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे तुमचं. आर्थिक जगताला गोष्टी गुंतागुंतीच्या ठेवण्यातच फायदा असतो. कारण गोष्टी जेवढ्या कठीण वाटतील तेवढी सामान्य माणसं तज्ज्ञांकडे जातील आणि फी भरतील. हो, हे पण आहेच. पण आकडेवारी काय सांगते? बाजाराचा अंदाज घेण्यात आणि वैयक्तिक शेअर्स निवडण्यात मोठे मोठे तज्ज्ञही दीर्घकाळात अपयशी ठरतात. आणि सर्वात मोठा शत्रू म्हणजे हीच फी. फीमुळे एवढा काय फरक पडतो? 1-2% तर असतात. तो 1-2% फरक दीर्घकाळात भयंकर असतो. समजा तुम्ही एखाद्या ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले ज्याची फी 2% आहे आणि बाजाराने तुम्हाला 10% परतावा दिला. तुम्हाला वाटेल तुमच्या हातात 8% आले. पण कॉलिन्स गणिताने सिद्ध करतात की 30 ते 40 वर्षांच्या काळात ही 2% फी तुमच्या एकूण संपत्तीचा 40 ते 50% हिस्सा खाऊन टाकते. बापरे, 40 ते 50%, म्हणजे निम्मे पैसे गेले. हो, आणि त्याउलट इंडेक्स फंडची फी फक्त 0.04% आसपास असते. इंडेक्स फंडची गुंतवणूक साधी आणि कंटाळवाणी नक्कीच असते, पण तीच सर्वात प्रभावी असते. कारण यात तुमचा परतावा कोणीही मध्यस्थ खाऊन टाकत नाही. हे ऐकून तर मला धक्काच बसला. म्हणजे कंटाळवाणी गुंतवणूकच फायद्याची असते. पण थांबा, जर मी संपूर्ण सफरचंदाची बाग विकत घेतली आणि अचानक एखादे मोठे वादळ आले तर? म्हणजे मार्केट क्रॅश झालं तर? हो, शेअर बाजार कोसळला तर काय? जेव्हा बाजारात घसरण होते तेव्हा टीव्हीवरील बातम्या आणि आजूबाजूचे लोक इतके घाबरतात की जणू काही जगच संपणार आहे. अशा वेळी काय करायचे? बघा, शेअर बाजार पडणे किंवा कोसळणे ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. तो कायम सरळ रेषेत वर जात नाही. पण अडचण बाजारात नसते, ती मानवी मानसशास्त्रात असते. म्हणजे आपल्या विचारांमध्ये? हो, गुंतवणूक करताना भीती आणि हाव हे सर्वात मोठे शत्रू आहेत. बाजार पडल्यावर लोक घाबरतात आणि आपले शेअर्स तोट्यात विकून मोकळे होतात. आणि जेव्हा ते तोट्यात विकतात तेव्हाच त्यांचे कागदावरचे नुकसान कायमस्वरूपी वास्तवात बदलते. हे मानवी वागणे मला खूप विचित्र वाटते. म्हणजे साधं उदाहरण घ्या.
जर आपल्या आवडत्या कपड्यांवर किंवा बुटांवर दुकानात 50% डिस्काउंट असेल तर आपण ते खरेदी करण्यासाठी रांगा लावतो. अगदी बरोबर. पण जेव्हा शेअर बाजारात 50% डिस्काउंट मिळतो, म्हणजे अत्यंत चांगल्या कंपन्यांचे शेअर्स निम्म्या किमतीत मिळत असतात, तेव्हा मात्र लोक घाबरून पळून जातात. तिथे ते खरेदी का करत नाहीत? कारण बाजारात लोक किंमत पाहण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांची भीती जास्त पाहतात. टीव्हीवर लाल आकडे दिसले की लोकांना वाटतं आपले पैसे शून्य होणार. पण इतिहासाकडे पाहिलं तर बाजार प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर सावरला आहे आणि अधिक वेगाने वर गेला आहे. जे हुशार गुंतवणूकदार असतात ते या घसरणीकडे संधी म्हणून पाहतात. म्हणजे ते अजून खरेदी करतात. हो, ते घाबरून विकण्याऐवजी स्वस्तात अजून शेअर्स खरेदी करतात. शिस्त आणि संयम हेच शेअर बाजारातील यशाचे गमक आहे. बाजार कधी पडेल आणि कधी उठेल याचा अंदाज लावण्यापेक्षा बाजारात किती काळ तुम्ही टिकून राहता हे जास्त महत्त्वाचं आहे. अच्छा, चला, म्हणजे आत्तापर्यंतच्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आपण साधे जीवन जगायचे, कर्ज टाळायचे, भरपूर बचत करायची, ती बचत इंडेक्स फंड्समध्ये गुंतवायची आणि बाजारात वादळे आली तरी संयम ठेवून टिकून राहायचे. हो. पण हे सगळं करून आपण नक्की पोहोचणार कुठे? या सगळ्या सवयी आपल्याला नक्की कोणत्या ध्येयाकडे घेऊन जात आहेत? निवृत्तीकडे. पण निवृत्ती म्हणजे वयाची 60 वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहणे, हाच विचार आपल्या डोक्यात पक्का असतो. इथेच कॉलिन्स एका अत्यंत क्रांतिकारी विचारसरणीची ओळख करून देतात. निवृत्ती ही वयाची कोणतीही अट नाही आहे. ती एक आर्थिक स्थिती आहे. म्हणजे वय महत्वाचं नाही? अजिबात नाही. पारंपरिक विचार आपल्याला शिकवतो की वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काम करा आणि मग निवृत्त व्हा. पण खऱ्या अर्थाने निवृत्ती ही एका गणिताच्या समीकरणावर अवलंबून असते. ज्या दिवशी हे समीकरण जुळून येते त्या दिवशी तुम्ही निवृत्त होऊ शकता. मग तुमचे वय 35 असो वा 40. हे समीकरण काय आहे आणि हे कसं मोजायचं? या समीकरणाला फायनान्शियल इंडिपेंडन्स नंबर किंवा FI नंबर म्हणतात. हे समजण्यासाठी आपल्याला सेफ विड्रॉवल रूल किंवा 4% नियम समजून घ्यावा लागेल. हा 4% नियम काय सांगतो? आणि तो 4%च का? साध्या भाषेत सांगायचे तर हा नियम सांगतो की तुम्ही तुमच्या एकूण गुंतवणुकीतून दरवर्षी जास्तीत जास्त 4% रक्कम खर्च करण्यासाठी काढली तर तुमची मूळ रक्कम कधीही संपत नाही. असं कसं? ती कधी ना कधी संपेलच ना? नाही, कारण शेअर बाजाराचा ऐतिहासिक सरासरी परतावा साधारणपणे 8 ते 10% असतो आणि महागाईचा दर साधारणपणे 3 ते 4% असतो. म्हणजे तुमच्या पैशांची वाढ ही महागाई आणि तुमचा 4% खर्च या दोन्हीला सहज पुरून उरते. अच्छा, म्हणजे जर माझा वर्षाचा खर्च 4 लाख रुपये असेल तर मला असा निधी तयार करावा लागेल ज्याचे 4% हे 4 लाख असतील. अगदी बरोबर. आणि हे गणित काढणं खूप सोपं आहे. तुमच्या वार्षिक खर्चाला 25 ने गुणायचे. म्हणजे जर तुमचा वर्षाचा खर्च 4 लाख असेल तर 4 लाख गुणिले 25 म्हणजेच 1 कोटी रुपये. ज्या दिवशी तुमच्या इंडेक्स फंडमधील गुंतवणूक 1 कोटी रुपयांवर पोहोचेल त्या दिवशी तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालात. बापरे, म्हणजे इतकं साधं गणित आहे? हो, कारण त्या 1 कोटींतून तुम्ही दरवर्षी 4 लाख काढले तरी बाजारातील वाढीमुळे ते 1 कोटी तसेच राहतील आणि पुढील अनेक दशके तुम्हाला काम न करता तुमचे खर्च भागवता येतील. हे गणित खूपच डोळे उघडणारे आहे. म्हणजे यात उत्पन्नापेक्षा खर्चाचा वाटा जास्त महत्वाचा आहे. माझा खर्च जेवढा कमी तेवढा माझा FI नंबर कमी आणि तेवढ्या लवकर मी निवृत्त होऊ शकेन. नक्कीच. आणि बघा, इथे निवृत्ती याचा अर्थ काम पूर्णपणे थांबून घरात बसणे असा अजिबात नाहीये. मग काय? निवृत्ती म्हणजे केवळ पोटापाण्यासाठी, बिले भरण्यासाठी काम करण्याच्या दबावातून मुक्त होणे. तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे म्हणून तुम्ही काम करणं थांबत नाही, तर तुम्ही आता असे काम निवडू शकता जे तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद देते. अच्छा. कोणी समाजसेवा करेल, कोणी चित्र काढेल, कोणी कमी पगाराची पण समाधानाची नोकरी करेल. हे आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला जगण्याची निवड देते. म्हणजे पैशांसाठी काम करण्याऐवजी आनंदासाठी आणि आवडीसाठी काम करण्याचं स्वातंत्र्य. खूपच सुंदर विचार आहे हा. तर आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. जर या संपूर्ण प्रवासाचा गोषवारा थोडक्यात मांडायचा झाला तर तो एका सरळ रेषेत असा दिसेल. हिस्सा वाचवा. अगदी बरोबर. तो वाचवलेला पैसा कोणत्याही किचकट योजनांऐवजी कंटाळवाणी पण खात्रीशीर अशा इंडेक्स फंडमध्ये गुंतवा. बाजार कोसळल्यावर घाबरून न जाता संयम बाळगा आणि या सगळ्याच्या अंती जे मिळेल ते असेल खऱ्या अर्थाने मिळालेले आर्थिक स्वातंत्र्य. अगदी अचूक सारांश मांडलात तुम्ही. संपत्ती ही कधीही एका रात्रीत लॉटरी लागल्यासारखी मिळत नाही.
ती छोट्या पण अत्यंत सातत्यपूर्ण पावलांनी मिळवली जाते. शिस्त आणि संयम ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कोणत्याही आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचवू शकतात. साधेपणा हेच या प्रवासातील सर्वात मोठे शस्त्र आहे आणि गुंतागुंत हाच सर्वात मोठा शत्रू. नक्कीच. संपत्ती ही काही जादू नाही, तर ती एक सवय आहे, एक मानसिकता आहे. आजच्या या चर्चेतून हे स्पष्टपणे समजले की साधा रस्ताच अनेकदा सर्वात प्रभावी रस्ता असतो. आता जाता जाता या सगळ्या माहितीच्या आधारे आपण सर्वांनी एका गोष्टीवर नक्की विचार करायला हवा. कोणत्या गोष्टीवर? जर योग्य आर्थिक नियोजनामुळे आणि गुंतवणुकीमुळे कोणालाही आपल्या उर्वरित आयुष्यात आठवड्यातील एक अतिरिक्त दिवस पूर्णपणे मोकळा मिळाला, म्हणजेच त्या दिवशी पैशांसाठी कोणतेही काम करण्याची अजिबात गरज नाही, तो पूर्णपणे हक्काचा आणि स्वातंत्र्याचा दिवस आहे, तर त्या एका अतिरिक्त दिवसाचा वापर कशासाठी करता येईल? खूपच छान प्रश्न आहे हा. आवड जोपासण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी की नवीन काहीतरी शिकण्यासाठी? पैशांच्या गणितापलीकडे जाऊन आयुष्यातील स्वातंत्र्याचा खरा अर्थ शोधण्यास हा प्रश्न श्रोत्यांना नक्कीच भाग पाडेल. हे सखोल विश्लेषण ऐकल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. हा विचार मनात नक्की घोळवत रहा आणि स्वतःच्या स्वातंत्र्याच्या प्रवासाला सुरुवात करा.